माय वल्लरी, थकली का ग? वहिनी, हो जरा आज ऑफिसमध्ये जास्त काम होतं ना. घे घे चहा घे. वहिनी, तुम्ही का चहा घेऊन आलात माझ्यासाठी? अगं किती काळजी करता माझी. खरंच सांगते, तुम्ही जर हे घर सांभाळत नसताना तर मी अशी निर्धास्तपणे कामाला नसते जाऊ शकले. वल्लरी खाऊ देते. बघ मस्त आलं टाकून चहा केलाय. थकवा निघी जाईल तुझा. घे घे, तुला खायला आणते काहीतरी. थांब. वहिनी, एक मिनिट बसा बघू इथे. अगं बसा आधी. काय सारखं काम काम सुरू असतं तुमचं? जरा शांतपणे बसा. जरा जाऊबाई आल्यात तुमच्या तर जरा शांतपणे गप्पा मारा माझ्याशी. दिवसभर घरातली कामं करून दमला असाल ना? कसा गेला आजचा दिवस? अगं कशाला दमाला होत आहे? आपल्या माणसाचं करून कोणी दमतं का ग? तू सांग, तुझा दिवस कसा गेला? हे नवीन केस वगैरे आली का ग? म्हणजे तशा केसेस तर खूप येतात, पण मी ठरवलंय बाईने सिलेक्टिव्ह राहायचं. मनाने सांगितलं पाहिजे की वल्लरी बाई ही केस घे, मग केस घ्यायची. वल्लरी, तो किती क्लिअर आहे ग तुझ्या आयुष्यात आणि आडी. काय झालंय? काही घडलंय का? अगं सकाळी ना. वल्लू, वल्लू. अहो तुम्ही एवढ्या लवकर आलात? हो. बरं थांबा, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन अगं आले. तू कशाला चहा करते? मी करते ना चहा नाश्ता. चालेल वहिनी. हा करते. करते करते. वहिनी, अहो, काय तुम्ही वहिनींना का बरं पाठवलं? चांगलं नाही दिसत. ऐक वल्लू, ऐक. तुला आनंदाची बातमी सांगायची. मी खूप खुश आहे आज. बाप रे, काय लॉटरी वगैरे लागले की काय? तसंच समज. बघ किती सॉलिड लॉटरी लागली आहे ते. अहो 8 लाखाचा चेक. येस. आणि वल्लू, ही फक्त इनिशियल अमाऊंट आहे. काय म्हणजे तुम्हाला अजून एक फॅक्टरी मिळाली? येस, म्हणून मी खूप खुश आहे. तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू सो मच. आता ना तुम्ही, हा या घराचा शुभ शकुन आहे. आपण या घरात आलोय आणि आपल्याला फक्त धनलाभ होतोय. आपल्या आयुष्यात सगळं काही चांगलं होत आहे बघा. खरंय, हे घर आपल्या दोघांसाठी खूप लकी आहे. तुम्ही आता पाच, आपल्या आयुष्यात ना सगळं काही छानच होणार आहे. या घरामुळे आपण खूप प्रगती करणार आहोत. हो. देवासमोर ठेवूया. हो. हशी घे वल्लरी, हशी घे. बस अजून थोडेच दिवस. तुला काय वाटलं ग? तू माया बहिणीसोबत, सुमन सोबत जे केलंस ते विसरी गेली मी. जळगावचं घर अण्णा केदारच्या घशात घालून तू इथे घर गाडी घेऊन सुखात लोळशील आणि मी तुला ते पचू देईन. आता तू बघच, मी तू यापासून सगळं कसं हिरावून घेते ते. हो सर, मी सगळी प्रोसेस सुरू केली आहे. तुम्हाला फक्त बॉयलर चेंज करून घ्यावे लागतील. आतून गंज लागलाय ना, तर केमिकल्समुळे रिॲक्शन होऊ शकते. आणि काही मशिनरी तुम्हाला चेंज करावी लागेल, आउटडेटेड झाली आहे म्हणून. कोटेशन फायनल झाले की आपण कामाला लगेच सुरुवात करूया. हो सर, या. वहिनी, अहो मी मदत केली असती. नाही ठीक आहे ग. ह्यांना बोलवते. अहो अहो येताय ना जेवायला? सगळे वाट पाहतात तुमची. हो आलो आलो. मी उद्या कॉल करतो सर तुम्हाला. बाय. सॉरी 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 सॉरी, महत्वाचा कॉल होता का? वहिनी, तुम्ही पण बसा ना आता जेवायला. हा,
अगं नाही, ते बाहेर गेलेत ना, ते आले ना की आम्ही बसू. हा, तुम्ही घ्या जेवून. बरं ठीक वा. वा वहिनी खूपच छान झालं हा जेवण. खूप छान झाले डाळ खरंच. तुला आवडली ना? घे मग, अजून घे. भाऊजींना आवडते म्हणून बनवली आहेत, खा. घ्या ना तुम्ही. हो. हा तुम्हाला सांगायचं राहिलं, ते डॉक्टर दीक्षित आले होते. केस संदर्भात त्यांना काहीतरी माहिती हवी होती. काय म्हणत होते? काही नाही, केस संदर्भात माहिती घेतली आणि गेले. आई सासूबाई काय झालं? आई काय झालं? हा? काय ग, ठीक आहेस ना तू? काय नाही, ते गाल चावला गेला. हा, सावकाश सावकाश जेवण घ्या ना, घ्या. सावकाश. हळूहळू. सावकाश होऊ दे. म्हण्या वल्लरी, मी काय म्हणते, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आता. मला आनंदच आहे, गैरा आनंद आहे मला त्याचा. पण आता थोडा माया बी आनंदाचा विचार करा ना. काय चाललंय सासूबाई? काय हवंय तुम्हाला? मला काही नको आहे, पण आता कसं आपलं घर भरलंय, सगळ्यांचं चांगलं सुरू आहे, तर घरात खेळण्यासाठी मला नातवंड पाहिजे. म्हणजे कसं घराचं गोकळ होई जाईल. घरामध्ये कसं पोरं खेळत राहिले की घर एकदम हसतं खेळतं राहतं ना. काही जेवताना विषय काढायची गरज आहे का? बाळाचं काय मध्येच? सुखाने जेवू पण देत नाही. भाऊच्या म्हण्या काय आई, जेवताना विषय काढायची काय गरज आहे का? भरलं ताट्यावरनं उठून गेलं ना भाऊजी. वल्लरीला बी वाईट लागलं मस्त. नाही 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 वहिनी, असं काही नाही आहे. हे बघा, सासूबाईंच्या मनात जे आलं तेच त्या बोलल्या ना. एवढं काही नाही त्यात, त्यामुळे इट्स ओके. आणि ह्यांनी उगाच ओव्हर रिॲक्ट केलं, एवढं काही नाही आहे त्यात. सासूबाई तुम्ही नका काळजी करू, मी ह्यांच्याशी बोलून येते. हा हा गो गो, नका काळजी करू. आले. काय हो तुम्ही पण ना आजकाल एक नंबरचे चिडके बिब्बे झाला. एवढ्या कारणावर काय चिडतो? एवढं तेवढं कारण होतं ते? बरं ठीक आहे, मान्य आहे, एवढं तेवढं नव्हतं. तुमच्यासाठी नसेल, पण एक गोष्ट सांगू का, सासूबाई आता उतार वयात आहेत. त्यांना वाटत असेल त्यांच्या नातवंडाचं तोंड पाहावं त्यांनी, त्यात काय चूक आहे? महेंद्र दादांचं बाळ गेलं, संगीता वहिनी गेल्या, आणि त्यानंतर पप्पा गेले. त्यांना नक्कीच एकटं वाटत असणार आहे असं घ्यामुळे. आता त्या आपल्याकडनं अपेक्षा नाही ठेवणार तर कोणाकडनं ठेवणार? आपण सोडून दुसरं कोण आहे हो त्यांचं? तुम्हीच सांगा. बोलू पण काय ग, काय झालं? काही नाही, जेवायला बसलो होतो, सासूबाईंनी बाळाचा विषय काढला, मग काय चिडलेच आहेत. न जेवता खाली निघून आले. तुम्हीच सांगा त्याच्यात आहे काय घाई आहे बाळाची? व्हायचं तेव्हा होईल ना. हो, पण त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? हवं तर तुम्ही जाऊन डॉक्टरला भेटून या ना, एवढं ऍडव्हान्स झालंय सगळं. हो त्याच्यातही तुम्ही तरी असं बोलू नका. का तुम्ही पण त्यांच्यासारखाच विचार करताय? काय सगळ्यांचं बाळ 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 चाललंय? व्हायचं तेव्हा होईल बाळ. ऐकून घ्या. अरे मनोज, तेजाताई सॉरी, तेजाताई यांच्या वतीने मी सॉरी म्हणते. बाळाचा विषय निघाला म्हणून हे एवढे का चिडले असतील? अजून राग गेला नाहीये? अहो लग्न झालंय म्हटल्यावर लोकांच्या अपेक्षा असणारच ना बाळाकरताच्या.
गुड न्यूजचा विचार करणारच ते. बोलू, तुला समजत नाहीये मला नेमकं काय म्हणायचंय ते. हे बघा, मला सगळं काही समजतंय. बस कधी नव्हे ते तुम्ही तेजाताईंवर चिडलात. त्यांची काय चूक होती? त्या तर आपल्याला चांगलंच सांगत होत्या ना. काय चांगलं सांगत होत्या? डॉक्टर अंग्रेज आहे. हे बघ बोलू, अगं आत्ता कुठे तुझा वकिलीत जम बसतोय, करिअर होतंय, नाव होतंय, आणि बाळाचं काय मध्येच. एक गोष्ट सांगू तुम्हाला, मला सुद्धा वाटतं आता आपल्याला बाळ व्हायला हवं. मला बाळ हवंय. बोलू, तू काय बोलतेस? तू नंतरच्या सगळ्या गोष्टींचा विचार केलायस का? हो, मी नंतरच्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, पुष्पा बहिणी आणि सासूबाई असताना मला कसलंच टेन्शन नाहीये. मी तुम्हाला खात्री देते, अहो ते बाळ तुमच्या आणि माझ्या वाट्याला पण येणार नाही. एवढं प्रेम करतील त्या दोघी जणी त्याच्यावर. सॉरी सॉरी सॉरी, पण मला आत्ता बाळाचा विचार नाही करायचा आहे. का नाही करू शकत विचार? मला माहितीये, असं म्हणतात जगातलं सगळं सुख एकीकडे आणि आई वडील व्हायचं सुख एकीकडे. बोलू, ऐक नाही बघ, ह्या सगळ्या कल्पनेतल्या गोष्टी आहेत. मला वास्तवात जगायला आवडतं, आणि आपलं वास्तव हेच आहे की आपण आता बाळाचा विचार करायचा नाही, बस. हो का? मग मला एक गोड गोंडस बाळ असायला हवं असं कोणी लिहिलं होतं डायरीमध्ये? सांगा ना. काय झालंय? तुम्हाला मला काही सांगायचं आहे का? काही शेअर करायचं आहे का? बोला ना. काही घडलंय का? जाऊ दे, नाही, हा विषयच नको. पुन्हा माझं डोकं दुखतंय. मी झोपतो. अहो पण